वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही असा सवाल उपस्थित केलाय। सरपंच हत्या प्रकरणावरून बीड सरपंच हत्या प्रकरणावरून आता संभाजीराजेंनी हा सवाल उपस्थित केलाय। संभाजीराजेंनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही हल्लाबोल केलाय। वाल्मिक कराडला अद्याप अटक का केली नाही असा संतप्त सवाल करत धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरती राहण्याचा अधिकार नाही असंही ते म्हणाले। वाल्मिक कराड या मोर्चाला संरक्षण देणारे इथले मंत्री यांची अजून मंत्रिपदातून हक्कलपट्टी का झाली नाही, त्यांनी राजीनामा का दिला नाही, की तो खरा आरोपी जो आहे त्याला वाल्मिक कराडाला अटक करा। स्वतः पंकजा मुंडेंनी सांगितलं त्यांच्या सभेत की वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडेंचा पान हलत नाही। एकीकडे संभाजीराजे तर दुसरीकडे अजूनही धनंजय मुंडे यांच्यावरती वार करण्यात आलाय। वाल्मिक कराडला अटक होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशीच मागणी आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी सुद्धा क्षीरसागरांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडमध्ये मोर्चा निघत आहे। माझ्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आहेत माझ्यासोबत। लोक म्हणतात की वाल्मिक कराडला जेव्हा सगळेजण मानतात, तुम्ही सुरुवातीपासून म्हणतात ते सभागृहामध्ये याची चर्चा झाली, मग अटक का होत नाही? त्याच्या मागचं कारण धनंजय मुंडे साहेबांचं मंत्री असल्यामुळे त्यांना कुठेतरी श्रेय भेटते असं लोकांचं म्हणणं आहे। माझ्या पहिल्यापासूनची मागणी तपास व्यवस्थित झाला पाहिजे। त्याची CDR 6, 9, 11 किंवा त्या 10 दिवस 15 दिवस महिनाभराच्या ह्याच्यामध्ये सगळे CDR कुणी कोण आले, ते वाल्मिकांना कराड पासून अजून काही वरिष्ठ कुणाचे आलेत का तिथं, हे आपण तपासले पाहिजे आणि नैतिकता दाखवून या 3-4 महिन्याच्या कालावधीसाठी धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा दिला पाहिजे। हा जो उद्रेक चालू आहे हे जिल्ह्यामध्ये, हा मोर्चा निघणार, तुम्हाला असं वाटतं की हा थांबणार आहे म्हणून? इथपर्यंत थांबणार नाही। उद्या अजून काही घटना घडतील त्याची जिम्मेदार ते स्वतः असतील।